या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स. सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक. प्रोप्रायटर राहुल भावसार. मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08. मोठ्या शस्त्रक्रियांसाठी सरकारी योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून नामांकित रुग्णालय करारावर चालविण्यास घेऊन त्याद्वारे आर्थिक फायदा करण्याचा व्यवसाय सध्या सर्वत्र सुरू आहे. त्यातच एक भाग म्हणून कोपरगाव येथे आत्मा मालिक रुग्णालय संचलित द्वारा एव्हर हेल्दी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड यांच्या डॉक्टरांकडून हृदयाचे छिद्र बंद करण्याच्या शस्त्रक्रियेनंतर 4 वर्षांच्या बालकांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी घडली. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील बीफखेडा येथील नानासाहेब जाधव यांचा मुलगा चिरंजीव रोशन नानासाहेब जाधव वय 4 वर्षे याच्या हृदयाला छिद्र असल्या कारणाने त्याला कोपरगाव तालुक्यातील आत्मा मालिक रुग्णालय कोकमठाम येथे घेऊन आले होते. शस्त्रक्रिया करण्यासाठी शुक्रवारी 29 नोव्हेंबर रोजीच्या रात्री 8:30ला रोशन याला शस्त्रक्रिया कक्षेत नेण्यात आले. त्यानंतर येथे साधारणतः 7 ते 8 तास म्हणजे शनिवार पहाटेपर्यंत शस्त्रक्रिया सुरू होती. शस्त्रक्रिया झाल्यानंतर थोड्याच वेळात रोशनचा मृत्यू झाला. ही बाब संबंधित डॉक्टरांनी नातेवाईकांना कळवली. यावेळी येथील डॉक्टरांनी ऑपरेशन विषयी आपल्याला माहिती दिली नसल्याचे रोशनचे वडील रावसाहेब जाधव यांचे म्हणणे असल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालयात घेराव घालून संबंधित डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. जाधव जो मुलगा हृदयाला होल असल्यामुळे इथं सोमवारी ॲडमिट केलेला होता. त्यात तिची सगळी ॲडमिटची प्रोसिजर मी केलेली होती. पण इथलं जे डिपार्टमेंट आपलं जे डॉक्टरांचं म्हणणं आहे का हे ऑपरेशन हृदयाच्या होलचं आहे, पण ह्या ऑपरेशनचे नंतरचा काय परिणाम होईल किंवा हे ऑपरेशन केल्यानंतर त्या ऑपरेशनचा मुलावर काही किती पर्सेंटेज त्या मुलाची गॅरंटी राहील ही कुठलीही पूर्वसूचना इथल्या डॉक्टरांनी दिलेली नाही. ती कल्पना येणं जर अगोदर ही डॉक्टरांची जर सांगितलं असतं की ह्या मुलाचं ऑपरेशन करायच्या अगोदर तुम्हाला हे सांगू इच्छितो की ऑपरेशन केल्यानंतर मुलाची गॅरंटी ही काही 10% 5% यांनी कुठलीही पूर्वसूचना न देता मुलाचं ऑपरेशन केलं. ऑपरेशन केल्यानंतर मुलगा हा फक्त 4 तास टिकला आणि 4 तासात त्याचा दुर्दैवी अंत झाला. याच्यामध्ये डॉक्टरांनी जे सांगितलेलं आहे की आम्ही मुलाच्या वडिलांसंग चर्चा केलेली आहे, त्याची पूर्वसूचना आम्ही मुलाच्या वडिलाला दिलेली आहे. परंतु आम्ही त्या मुलाचे वडील ठामपणे सांगताय की इथले कुठल्याही डॉक्टरनी मला ऑपरेशनची पूर्वसूचना दिलेली नाही. सूचना म्हणजे त्या ऑपरेशनचे नंतरचा जो मोठा परिणाम होईल किंवा नाही होईल ते सांगितले नाही. आम्ही इथल्या प्रशासनाला जे आपल्या हॉस्पिटलच्या स्टाफना मेंबरना एवढंच विचारितो का CCTV फुटेजमध्ये मुलाचे वडील आणि डॉक्टर यांची कुठल्याही ठिकाणी चर्चा झालेली नाही. हे जे फक्त एकमेकासमोर एका CCTV फुटेजमध्ये फक्त सामने दिसलेले नाही, ते समोर तोंड करून हे बॅक साईडला आहे. यांच्यामध्ये कुठलीही याने चर्चा केलेली नाही का किंवा मुलाच्या वडिलाला विश्वासात घेतलेला नाही का ह्या ऑपरेशनचा परिणाम तुम्हाला काय होईल किंवा नाही होईल. असं जर त्याने कदाचित मुलाच्या वडिलाला याची माहिती दिली असती ऑपरेशनची, याचा परिणाम जर अगोदर सांगितला असता तर हे गावाकडून आलेले शेतकरी गरीब कुटुंब हे मुलाला इथं ऑपरेशन न करता आहे त्या स्थितीमध्ये बाळाला इथून घेऊन गेले असते. बाळ एकदम हसतं खेळतं घरून उचलून आणलेलं होतं. माझ्या मुलाचं ऑपरेशन करायचं होतं, पण त्यांनी मला सांगितलंच नाही ऑपरेशन कशाचं आहे काय आहे हे डॉक्टरने मला सांगितलंच नाही. आणि तसंच ऑपरेशनसाठी नेलं आणि माझा मुलगा आज मला सोडून गेला आहे. त्यांचं म्हणणं की तुम्ही कागदावरती सह्या केले होते. मी कागदावरती सह्या केल्या, परंतु मला म्हणले तुमचं ऑपरेशन फ्रीमध्ये होणार आहे म्हणून तुमच्या सह्या घेत आहोत असं ते मला म्हणले होते. तुम्ही वाचलं नव्हतं? नाही, मी ती काही वाचलं नाही आणि मला वाचून पण दिलं नाही आणि त्यांनी मला दाखवलं पण नाही. नातेवाईकांचा गोंधळ सुरू असताना घटनास्थळी पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्यासह पोलीस दाखल झाले. त्यांनी नातेवाईकांना रीतसर तक्रार नोंदविण्याच्या सूचना केल्या व परिस्थिती नियंत्रणात आणली. डॉक्टरांनी ऑपरेशन विषयी काहीच माहिती दिली नसल्याचा आरोप खोडून काढत शस्त्रक्रियेपूर्वी आपण सर्व माहिती दिल्याचा दावा डॉक्टरांनी केलाय. SC न्यूज साठी कुणाल जमदाडे. लहान मुलांचे हृदयाचे ऑपरेशन्स हे क्लिष्ट प्रकारातले ऑपरेशन्स असतात. रोशन जाधव या 3 वर्ष मुलाच्या 10 किलो मुलाच्या हृदयामध्ये पण असंच क्लिष्ट असे बदल होते. हृदयामध्ये एक होल आणि एका बाजूला मेन ब्लॉकेजेस होतं. पेशंटची सोनोग्राफी म्हणजे इकोकार्डिओग्राफी ही डॉक्टर रचना साबळे यांनी केली
आणि त्यांनी सल्ला दिला ऑपरेशन करण्याचा. त्यानुसार आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये पेशंटला इथे ॲडमिट करण्यात आलं. ऑपरेशनच्या अगोदर ऑपरेशन झाल्यानंतर पण पेशंटला पूर्ण कल्पना दिली गेली नातेवाईकांना की ऑपरेशन हे रिस्की ऑपरेशन आहे, ऑपरेशन हे मोठं ऑपरेशन असतं, याच्यामध्ये जीवाला धोका असतो. सर ही कल्पना तुम्ही ऑपरेशन नंतर दिली असं नातेवाईकांचं म्हणणं आहे. ऑपरेशनच्या अगोदर सुद्धा कल्पना दिलेली, पूर्ण कल्पना. ऑपरेशनमध्ये जे डॉक्टर असतात ते पूर्ण कल्पना देत असतात आणि त्याच्यानंतरच पेशंटच्या नातेवाईकांची तर त्यांचं म्हणणं आहे का तुम्ही डॉक्युमेंटवर सह्या घेतल्या आहे परंतु त्यांना तोंडी सांगितली आहे. नाही डॉक्युमेंटवरती त्यांना आम्ही सांगितलेलं पण आहे, तोंडी सांगितलेलं पण आहे. सर असं होऊ शकतो ना का एखादा वाचता येत नाही तुम्ही सह्या घेता त्याच्यावर पेशंटने इंग्लिश साईन केली, इंग्लिशमध्ये लिहिलेलं मराठीमध्ये लिहिलेलं आहे आणि मराठीमध्ये सगळ्यांना समजेल अशा सुवाच्य भाषेमध्ये. नातेवाईकांनी सांगितलं आहे की ऑपरेशन झाल्यानंतर काही वेळानंतर तुम्ही त्यांची जी चर्चा केली का पेशंट वाचू शकेल किंवा दबवू शकेल. बरोबर, काय म्हणणं आहे आपलं? बरोबर. अशा प्रकारचे ऑपरेशन्स हे क्लिष्ट प्रकारचे ऑपरेशन्स असतात. याच्यामध्ये आपल्याला जे नेसेसरी, जे गरजेचं करेक्शन आहे ते करणं गरजेचं असतं आणि त्याच्यानंतर आपले प्रयत्न पूर्ण झाल्यानंतर आपण बघत असतो की पेशंटचं शरीर आणि पेशंटचं हृदय हे कशा प्रकारे प्रतिसाद देतं. 95-95% पेशंटचे शरीर, हृदय हे प्रतिसाद देत असतात. काही पेशंट्सला त्रास होत असतो, काही पेशंट्स जे अतिशय आजार वाढलेले आहे अशा पेशंट्समध्ये खास करून हा त्रास होत असतो. आणि नातेवाईकांनी हे पण सांगितलं होतं की तुम्ही तपासणी करण्याच्या वेळेस जेव्हा आले होते पेशंटजवळ तर फक्त तपासणी करून घेतली पण नेमकं चर्चा झालेली नव्हती त्यावेळेस. माहिती सगळी दिलेली आहे, पेशंटला पूर्ण कल्पना दिली.